गुड मॉर्निंग. आज आपण बघणार हेल्थ टीम हा टॉपिक आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं. तर फर्स्टली हेल्थ टीममध्ये आपण आधी बघणार टीमचे डेफिनेशन ऑफ टीम. द ग्रुप ऑफ पर्सन विथ डिफरंट लेवल ऑफ नॉलेज, ॲबिलिटीज अँड पर्सनॅलिटीज हू मस्ट कॉम्प्लिमेंट ईच अदर अँड हू शेअर अ कॉमन गोल. यामध्ये काय असते की काही पर्सन असतात डिफरंट लेवल ऑफ नॉलेज, ॲबिलिटीज आणि पर्सनॅलिटीजचे, आणि त्यांच्याकडे काय असते की ते कॉमन गोल शेअर करतात. ओके. देन सेकंड आपण बघणार कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीम. तर मेन 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत टीमचे. देन फर्स्ट, टीम हॅव ॲन ऑब्जेक्टिव्ह. कुठली पण टीम असेल तर त्याच्यामागे कुठलं तरी ऑब्जेक्टिव्ह असतं, उद्देश असतं टीम बनवण्यामागे. देन सेकंड, टीम फॉलो रूल्स. कुठली पण टीम असेल तर त्यांच्याकडे काही रूल्स असतात जे त्यांना फॉलो करावं लागतात. टीम ऑर्गनाईज देमसेल्फ टू अचीव देअर ऑब्जेक्टिव्स. टीम अशा प्रकारे ऑर्गनाईज केली जाते जेणेकरून त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते अचीव झालं पाहिजे. फोर्थ, टीम मेंबर कोऑपरेट्स. कुठलं कॉमन गोल अचीव करायचं असेल तर टीम मेंबर्स जे असतात ते कोऑपरेटिव्ह हवे जेणेकरून त्यांचं गोल अचीव व्हायला हवं. हे झालं टीमची डेफिनेशन आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीम. आता आपण बघू डेफिनेशन ऑफ हेल्थ टीम. तर अ हेल्थ टीम इज अ ग्रुप ऑफ पर्सन हू वर्क टुगेदर टू प्रमोट बेटर हेल्थ इन कम्युनिटी. इथे काय असते, ग्रुप ऑफ पर्सन एकत्र येऊन काम करतात आणि ते कम्युनिटीमध्ये हेल्थ प्रमोट करतात जेणेकरून कम्युनिटीमधील लोक हेल्दी राहिले पाहिजे. त्यानंतर आता हेल्थ टीम मेंबर्समध्ये मोस्टली कॉमन आहेत 5 मेंबर्स. तर फर्स्ट आहे मेडिकल ऑफिसर ॲज अ टीम लीडर म्हणून वर्क करतात. त्यानंतर ब्लॉक एक्सटेन्शन एज्युकेटर, देन हेल्थ असिस्टंट मेल अँड फिमेल, देन हेल्थ वर्कर मेल अँड फिमेल, देन हेल्थ गाईड. त्यानंतर रोल अँड फंक्शन ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स. तर मोस्ट कॉमन 4 फंक्शन आहेत कम्युनिटी हेल्थ नर्सचे. फर्स्ट, जनरल ड्युटीज. सेकंड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. थर्ड, सुपरवायझरी. फोर्थ, एज्युकेशनल. देन आपण डिटेल बघू. फर्स्ट, जनरल ड्युटीजमध्ये काय आहे, टू ऑर्गनाईज, डायरेक्ट अँड डेव्हलप ऑल कम्युनिटी नर्सिंग सर्व्हिसेस. जनरल ड्युटीजमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्स काय करतात, ऑर्गनाईज करतात, डायरेक्ट करतात आणि डेव्हलप करतात. जे कुठले कम्युनिटी हेल्थ नर्सेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात कम्युनिटीला, त्या ऑर्गनाईज करतात, डायरेक्ट करतात आणि डेव्हलप करतात. त्यानंतर टेक पार्ट इन ऑल रिलेव्हंट डिस्कशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या रिलेटेड जे कुठले डिस्कशन होतात त्यामध्ये त्या पार्टिसिपेट होतात. हे होतं जनरल ड्युटीज. देन सेकंड आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. शी इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज. कम्युनिटी हेल्थ नर्स चे फंक्शन काय आहे की ती रिस्पॉन्सिबल असते जे कुठल्या पॉलिसीज असतात गव्हर्नमेंट थ्रू त्या इम्प्लिमेंट करणं कम्युनिटीमध्ये. फॉर एक्झाम्पल, ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना इम्युनायझेशन, त्यांचं ANC केअर जे असते ते व्हायला पाहिजे. तर हे सगळं इम्प्लिमेंट कोण करणार, अप्लाय कोण करणार, तर कम्युनिटी हेल्थ नर्स. देन रिगार्डिंग सिलेक्शन, अपॉइंटमेंट, लीव, ट्रान्सफर अँड फर्दर एज्युकेशन. देन सप्लाईज अँड इक्विपमेंट. कम्युनिटी बेसवर जे सप्लाईज आणि इक्विपमेंट पाहिजे असतात ते अवेलेबल करून देतात कम्युनिटी हेल्थ नर्स. इव्हॅल्युएट रिपोर्ट अँड सेंड टू द DHO ऑफिसर. त्यानंतर जे कुठले त्यांच्या कम्युनिटीमध्ये रिपोर्ट्स असतील रिगार्डिंग हेल्थ स्टेटस ऑफ द कम्युनिटी पीपल, ही सगळ्यांची रिपोर्ट बनवायची असते त्यांना आणि ती सेंड करायची असते DHO ऑफिसर म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर. त्यानंतर सबमिट मंथली ॲन्युअल रिपोर्ट. त्यानंतर त्यांना मंथली एक रिपोर्ट बनवायची असते आणि ती सबमिट करायची असते. हे होतं सेकंड फंक्शन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. देन थर्ड, सुपरवायझरीमध्ये काय असते की त्यांना सुपरवाईज करायचं आहे. त्यांना
फर्स्ट प्रमोट द हार्मोनी अँड इफिशियन्सी. त्यांना प्रमोट करायचं आहे हार्मोनी आणि इफिशियन्सी, त्यांची जी कार्यक्षमता असते त्यांना प्रमोट करायचं आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वर्क. त्या जे वर्क करत आहेत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असते. देन फोर्थ एज्युकेशनल. एज्युकेशनलमध्ये काय आहे, इन सर्व्हिस एज्युकेशन प्रोग्राम. इन सर्व्हिस एज्युकेशन प्रोग्राम जे असते त्यात ते इन्व्हॉल्व होऊ शकतात. इन सर्व्हिस एज्युकेशन प्रोग्राममध्ये ड्युरिंग प्रोव्हाइडिंग द सर्व्हिस द एज्युकेशन इज प्रोव्हाइडेड टू द हेल्थ वर्कर or any worker. Okay, then ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम. त्या ज्या कम्युनिटीमध्ये आहेत त्याचं त्यांना ओरिएंटेशन हवं, त्याकरिता काही ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. त्यानंतर दाई ट्रेनिंग प्रोग्राम. त्या कम्युनिटीमध्ये काही दाईज असतात, त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम जे असते ते हायर करतात कम्युनिटी हेल्थ नर्स. देन हेल्थ वर्कर ट्रेनिंग प्रोग्राम. त्यानंतर जे हेल्थ वर्कर असतात त्यांचं ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा कम्युनिटी हेल्थ नर्स हायर करतात. त्यानंतर ट्रेनिंग ऑफ द स्टुडंट नर्स इन रूरल फील्ड हेल्थ सेंटर. रूरल फील्ड हेल्थ सेंटरमध्ये जे स्टुडंट नर्स असतात त्यांनासुद्धा ट्रेनिंग द्यायचं काम जे असते ते कम्युनिटी हेल्थ नर्सचं असते. तर हे आता आपण पाहिलेत फंक्शन ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स. आता आपण बघणार रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स. तर रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स काय आहे. फर्स्ट केअर प्रोव्हायडर. कुठली पण नर्स असेल तर त्यांना केअर प्रोव्हाइड करायचीच असते. तर फर्स्ट आहे केअर प्रोव्हायडर. प्रोव्हाइड केअर टू द सिक पर्सन. जे कुठले सिक पर्सन आहेत कम्युनिटीमध्ये त्यांना केअर प्रोव्हाइड करायची आहे. शी इज ऑल्सो एबल टू गेन देअर ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. कम्युनिटी हेल्थ नर्स जी असते त्यांच्याकडे ॲबिलिटी असते की कम्युनिटीमध्ये जे सिक पर्सन आहेत त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचा ट्रस्ट गेन करायचं, जेणेकरून त्याची केअर देत आहेत ती यूजफुल राहील. त्यानंतर केअर शुड नॉट लिमिटेड टू इंडिव्हिज्युअल अलोन. केअर जी असते ती इंडिव्हिज्युअल पर्सनकरिता लिमिटेड नसते. तर जेव्हा आपण कोणाला केअर प्रोव्हाइड करतो तेव्हा ती नॉट ओन्ली रिगार्डिंग टू द पर्सन बट होल फॅमिली इन्व्हॉल्व असते. देन प्रोव्हाइड केअर टू द एंटायर फॅमिली ग्रुप ऑफ पीपल इवन कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये नॉट ओन्ली इंडिव्हिज्युअल तर फॅमिली ग्रुप ऑफ पीपल यांनासुद्धा केअर प्रोव्हाइड करावं लागतं. हे होतं फर्स्ट रोल केअर प्रोव्हायडर. तर देत आहेत ती यूजफुल राहील. त्यानंतर केअर शुड नॉट लिमिटेड टू इंडिव्हिज्युअल अलोन. केअर जी असते ती इंडिव्हिज्युअल पर्सनकरिता लिमिटेड नसते. तर जेव्हा आपण कोणाला केअर प्रोव्हाइड करतो तेव्हा ती नॉट ओन्ली रिगार्डिंग टू द पर्सन बट होल फॅमिली इन्व्हॉल्व असते. देन प्रोव्हाइड केअर टू द एंटायर फॅमिली ग्रुप ऑफ पीपल इवन कम्युनिटी. कम्युनिटीमध्ये नॉट ओन्ली इंडिव्हिज्युअल तर फॅमिली ग्रुप ऑफ पीपल यांनासुद्धा केअर प्रोव्हाइड करावं लागतं. हे होतं फर्स्ट रोल केअर प्रोव्हायडर. देन सेकंड रोल केअर प्रोव्हायडरमध्ये शी प्रोव्हाइड द कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर अलॉंग विथ हेल्थ अँड डिसीज. कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर मीन्स होल केअर. तर हेल्थ अँड डिसीजच्या रिलेटेड तर केअर प्रोव्हाइड करणार, पण त्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी असतात हेल्थ रिलेटेड, जसं मेंटल हेल्थ ऑफ द पर्सन. देन सॅनिटेशन. त्या ज्या कम्युनिटीमध्ये केअर प्रोव्हाइड करत आहेत जर त्या एरियात सॅनिटेशन प्रॉपर नसेल, व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल तरी पण डिसीज होऊ शकतात. तर अशा प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर द्यायचं काम जे असते ते कम्युनिटी हेल्थ नर्स प्रोव्हाइड करते. त्यानंतर केअर इज कंटिन्यूस इन नेचर नॉट इन एपिसोडिक. जी कम्युनिटी हेल्थ नर्स असते ती एपिसोडिक केअर प्रोव्हाइड नाही करत, तर ती कंटिन्यू ऑब्झर्व करत असते कम्युनिटीमध्ये आणि जे कुठले प्रॉब्लेम्स असतात किंवा सिक पर्सन्स असतात त्यांना केअर कंटिन्युअसली प्रोव्हाइड करत असते. देन अप्रोच द क्लायंट फॉर प्रोमोटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्स काय करते की जे क्लायंट असतात
त्यांना प्रमोटिव्ह विथ प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस. प्रमोटिव्ह मीन्स जर कोणाला डिसीज झाला असेल तर त्यांना प्रमोटिव्ह केअर देणार. आणि प्रिव्हेंटिव्ह मीन्स डिसीज व्हायच्या अगोदर, फॉर एक्झाम्पल इम्युनायझेशन देतो आपण, असे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. त्यानंतर सेकंड, सेन्सिटिव्ह ऑब्झर्वर. कम्युनिटी हेल्थ नर्सचं सेकंड रोल आहे सेन्सिटिव्ह ऑब्झर्वर. इट इज अ व्हेरी इसेन्शियल टू ऑब्झर्व, रिॲक्ट and take action with respect to determinants of health of individual, family, community. It includes observation of people with abnormal health, poor growth and development, response to treatment. Community health nurseचं ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट हवं, जेणेकरून त्या कम्युनिटीमध्ये ज्या प्रॉब्लेम्स असतील त्या आयडेंटिफाय करू शकणार आणि प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करू शकणार टू द फॅमिली, कम्युनिटी ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल. देन फर्स्टली काय आहे की त्या काय काय ऑब्झर्व करणार, तर ॲबनॉर्मल हेल्थ, देन पुअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट. जे चिल्ड्रन किंवा ग्रोईंग स्टेजमध्ये असतात त्या चिल्ड्रनची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशी आहे ते चेक करणार. जर पुअर असेल तर त्यांना केअर प्रोव्हाइड करणार, प्रॉपरली ट्रीटमेंट देणार आणि त्यांचं रिस्पॉन्स काय आहे ट्रीटमेंटला, ते ट्रीटमेंट जे देत आहेत ते इफेक्टिव्ह आहे की नाही ते ऑब्झर्व करणार. देन थर्ड रोल, एज्युकेटर. टीचिंग अँड ट्रेनिंग इज द बेसिक टास्क. कम्युनिटी हेल्थ नर्सचं जे मेन आहे टीचिंग अँड ट्रेनिंग बेसिक टास्क आहे, कारण त्यांना कम्युनिटीमध्ये इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि कम्युनिटी यांना एज्युकेट करायचं आहे हेल्थ केअरच्या हेल्थ सर्व्हिसेस रिलेटेड. त्यानंतर त्यांनी प्रिव्हेन्शन आणि प्रोमोटिव्ह इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची आहे. देन थ्रू हेल्थ एज्युकेशन शी अचीव्स. इफ कम्युनिटी हेल्थ नर्स प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन देणार कम्युनिटीतल्या पीपल्सला, तर त्यामुळे काय होणार की इझिली जे डिसीजेस आहेत ते प्रिव्हेंट होणार आणि कम्युनिटी हेल्थ नर्स त्यांचं गोल अचीव करणार. हेल्प टू गेन हेल्थ नॉलेज. काय करतात कम्युनिटी हेल्थ नर्स, लोकांना त्यांच्या हेल्थ रिलेटेड नॉलेज गेन करून देतात बाय गिविंग द हेल्थ एज्युकेशन टू द पीपल. मॉडिफाय हेल्थ ॲटिट्यूड, हेल्थ बिहेवियर बिकॉज सेल्फ डिपेंडंट अँड सेल्फ रिलायंट. लोकांना हेल्थच्या रिलेटेड प्रॉपरली बिहेवियर कसं करायचं आहे. जर प्रॉपर सॅनिटेशन नसेल तर त्यांना सांगायचं आहे की प्रॉपर सॅनिटेशन मेंटेन करा, त्यामुळे तुम्हाला डिसीजेस होणार नाही आणि तुम्ही हेल्दी राहणार. ओके. देन फोर्थ, ॲडव्होकेट. Advocate is a other profession, but in nursing, nurse can also act as a advocate. तर काय काम असते ॲज अ ॲडव्होकेट नर्सचं. ॲज अ ॲडव्होकेट द नर्स स्टँड बिटवीन इंडिव्हिज्युअल, फॅमिली, कम्युनिटी अँड द व्हेरियस स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस. कम्युनिटी हेल्थ नर्स काय करते की इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली अँड कम्युनिटी जे असतात त्यांच्या भरपूर काही गोष्टी असतात ज्या ते डायरेक्टली हेल्थ सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचवू शकत नाही. बट कम्युनिटी हेल्थ नर्स ॲज अ ॲडव्होकेट काय करते की ज्या कुठल्या प्रॉब्लेम्स असतात इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटीमध्ये त्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेसपर्यंत पोहोचवते, हायर ऑथॉरिटीपर्यंत पोहोचवून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात. देन शी एक्सप्लेन देम अबाउट सर्व्हिसेस अवेलेबल, गाईड अँड यूज दिस सर्व्हिसेस. ती लोकांना हेल्थ सर्व्हिसेस सांगते ज्या गव्हर्मेंट प्रोव्हाइड करून देत आहेत आणि त्याबद्दल त्यांना गाईड करतात, त्याचप्रमाणे त्यांना त्या सर्व्हिसेस अवेलेबल करून देतात. शी पजेस द सर्टन क्वालिटीज. जी कम्युनिटी हेल्थ नर्स असते तिच्याकडे सर्टन क्वालिटीज प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल सच ॲज अ ॲडव्होकेट. देन फिफ्थ, ॲडवायझर. कम्युनिटी हेल्थ नर्स गुड ॲडवायझर पण असते.
शी गिव्स द सजेशन अँड ॲडवाईज ऑन प्रॅक्टिकल सिच्युएशन. ती कम्युनिटीमधल्या लोकांना प्रॉपर सजेशन्स देते अँड ॲडवाईज देते रिगार्डिंग टू देअर हेल्थ. शी मे ऑल्सो ॲडवाईज ancillary staff on various job related activities. जेणेकरून ते स्टाफ त्यांचे जॉब रिलेटेड ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली परफॉर्म करू शकणार. शी शोज कन्सर्न प्रॉब्लेम अँड हेल्प देम टू सॉल्व द प्रॉब्लेम. ती कम्युनिटीमधल्या लोकांकडनं प्रॉब्लेम ऐकून घेते आणि ती त्यांना हेल्प करते प्रॉब्लेम सॉल्व करायला. शी शूड ॲडवाईज अबाउट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज इन द कम्युनिटी एरिया. ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात ती त्यांना ॲडवाईज करते की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज करायला पाहिजे. ती त्यांना त्यांचे माहिती इन्फॉर्मेशन अँड फायदे सांगते जेणेकरून त्या इंटरेस्ट घेतील की इन्स्टिट्यूशनल मीन्स हॉस्पिटलमध्ये जाऊनच डिलिव्हरीज करायला पाहिजे. शी शूड ॲडवाईज in a correct way to promote of health and disease prevention. ती काय करते की करेक्ट वेनी ॲडवाईज देते कम्युनिटीमधल्या लोकांना जेणेकरून त्यांची हेल्थ प्रमोट झाली पाहिजे ॲज वेल ॲज येणारे डिसीज जे आहेत ते प्रिव्हेंट झाले पाहिजे. देन 6 चेंज एजंट. कम्युनिटी हेल्थ नर्स सर्व ॲज अ पोटेन्शियल अँड कॅटलिस्ट. तर पोटेन्शिलेटर मीन्स काय असते की टू मेक इफेक्टिव्ह. ती जी कुठली पण सर्विसेस प्रोव्हाइड करत आहे त्यांना इफेक्टिव्ह बनवायचं आहे. देन शी एबल टू मेक अदर मोर इफेक्टिव्ह बाय इन्क्रीजिंग देअर कॅपॅबिलिटीज. ती अदर स्टाफ मेंबर्सला किंवा तिच्या हेल्थ टीममध्ये जे असतात त्यांना पण हेल्प करते जेणेकरून त्यांच्या ॲबिलिटीज आणि कपॅबिलिटीज दिसायला पाहिजे आणि ते जे वर्क करत आहेत ते मोर इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. टीचेस देम टू डेव्हलप देअर ॲटिट्यूड अँड कपॅबिलिटीज. ती तिच्या हेल्थ टीम मेंबर्सला हेल्प करते अँड एज्युकेट करते रिलेटेड टू देअर ॲबिलिटीज अँड कपॅबिलिटीज. देन 7 मॅनेजर. कम्युनिटी हेल्थ नर्स ॲज अ मॅनेजर पण वर्क करते. देन nurse are expected to function as a manager of a family health care, school health care, community health care or specific program. कुठल्या प्रोग्राममध्ये कम्युनिटी हेल्थ नर्स ॲज अ मॅनेजर वर्क करते. तर फॅमिली हेल्थ केअर. जेव्हा ती कुठल्या पण फॅमिलीला हेल्थ केअर प्रोव्हाइड करते तेव्हा, किंवा स्कूल हेल्थ केअर. जेव्हा कम्युनिटी हेल्थ नर्स स्कूलमध्ये जाऊन हेल्थ प्रोग्राम अरेंज करते, हेल्थ केअर प्रोव्हाइड करते, तेव्हा पण तिला ॲज अ मॅनेजर वर्क करायचं असतं. त्यानंतर जेव्हा ती कम्युनिटीमध्ये किंवा एखादी स्पेसिफिक प्रोग्राम ऑर्गनाईज करते रिलेटेड टू हेल्थ एज्युकेशन और अदर इम्युनायझेशन प्रोग्राम, त्यात पण तिला ॲज अ मॅनेजर वर्क करावं लागते आणि ती सगळ्या गोष्टी मॅनेज करते. इट इन्व्हॉल्व द मॅनेजमेंट ऑफ केअर. त्यामध्ये केअरचं मॅनेजमेंटसुद्धा असते. शी मे बी एक्सपेक्टेड टू मॅनेज विथ अदर हेल्थ टीम मेंबर्स. त्यानंतर हेल्थ टीम मेंबर्स जे असतात त्यांना पण मॅनेज करावं लागतं. त्यानंतर ॲज अ मॅनेजर शी प्लॅन, ऑर्गनाईज, कोऑर्डिनेट, सुपरवाइज, गाईड, डायरेक्ट अँड इव्हॅल्युएटर. ॲज अ मॅनेजरची ती काय करते तर ती आधी प्लॅन करते की कुठला पण प्रोग्राम करायचा आहे तर त्या अगोदर ती प्लॅनिंग करते. त्यानंतर प्रोग्राम ऑर्गनाईज करते. त्यानंतर ती कोऑर्डिनेट करते हेल्थ टीम मेंबर्ससोबत जेणेकरून जे कुठलं वर्क आहे ते प्रॉपरली झालं पाहिजे. त्यानंतर त्यानंतर ती सुपरवाईज करते की ज्याकरिता आपण प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे तो प्रॉपरली वर्क करत आहे की नाही. त्यानंतर ती गाईड करते. त्यानंतर ती गाईड करते. त्यानंतर डायरेक्ट अँड इव्हॅल्युएटर. प्रोग्राम संपल्यानंतर ती इव्हॅल्युएट करते की प्रोग्रामचे काय बेनिफिट्स झालेले आहेत. देन 8 प्लॅनर.
इट इज प्रायमरी फंक्शन ऑफ प्रोव्हाइडिंग केअर. जेव्हा कुठली पण केअर प्रोव्हाइड करतात तर फर्स्ट आहे की प्लॅनिंग. देन प्लॅनिंग इज डिपेंड ऑन अ रोल ॲज अ मॅनेजर. Then she should make the health assessment, setting the goal and objective, identifying the alternative actions, implementation and evaluation. हे रिलेटेड टू नर्सिंग डायग्नोसिस जसं असते त्या प्रकारचं आहे की फर्स्टली कम्युनिटी हेल्थ नर्स काय करणार, हेल्थ असेसमेंट करणार एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा सिक पर्सनचं. देन सेटिंग द गोल अँड ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर त्या गोल अँड ऑब्जेक्टिव्ह सेट करणार की कुठली केअर आपण पर्सनला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह ॲक्शन, त्यानंतर कुठली ॲक्शन घेऊन केअर प्रोव्हाइड करायची आहे ते आयडेंटिफाय करतात. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन मीन्स अप्लाइंग द ॲक्शन विच वी डिसाईड. देन इव्हॅल्युएशन, लास्टली आफ्टर गिविंग द केअर दे त्या इव्हॅल्युएट करतात की जे आपण केअर दिलेली आहे ती कार्यक्षम राहिलेली आहे की नाही. त्यानंतर आयडेंटिफाय द नीड्स अँड प्लॅन अकॉर्डिंगली, त्यानंतर पेशंटच्या ज्या कुठल्या नीड्स आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या आहेत आणि त्या हिशोबाने आपल्याला मग प्लॅन करायचं आहे. देन प्लॅनिंग अल्सो परफॉर्म शी सुपरवाइज टू द वर्कर इन सेंटर. ती कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये पण वर्क करते तर तिला तिथे पण प्लॅनिंग करून सुपरवाइज करून वर्क करायचं असतं. प्लॅन द व्हेरियस प्रोग्राम, कम्युनिटी हेल्थ नर्स व्हेरियस प्रोग्राम पण प्लॅन करतात. त्यानंतर 9th ऑर्गनायझर. इट इज द सेकंड फंक्शन ऑफ मॅनेजमेंटमधलं सेकंड फंक्शन आहे ऑर्गनायझर. देन शी ऑर्गनाइज द स्ट्रक्चर ऑफ पीपल. शी हॅज टू डिसाईड who will do what, who will report to whom, where and how to decision will be made. ती काय डिसाईड करते की कोण ऑर्गनाइज करणार, कोण काय करणार, त्यानंतर कुठले जे रिपोर्ट्स असतात ते कुणाला सबमिट करायचे आहे, कोण बनवणार, या सगळ्या गोष्टी कम्युनिटी हेल्थ नर्स डिसाईड करते हेल्थ टीममध्ये. शी मेक अरेंजमेंट फॉर इक्विपमेंट अँड सप्लाईज. प्रोग्राम ऑर्गनाईज केल्यानंतर जे कुठले इक्विपमेंट आणि सप्लाईज लागतात ते अरेंजमेंट करण्याचं काम पण कम्युनिटी हेल्थ नर्सचं असते. शी ऑल्सो असाइन द टास्क, त्यानंतर ती टास्क असाइन करते जेणेकरून कुठला पण जो गोल असेल तो अचीव झाला पाहिजे. 10th डायरेक्टर अँड कोऑर्डिनेटर. शी शुड मेक शुअर वर्क इज डन ॲज अ प्लॅन अँड ऑर्गनाइज्ड. ती कन्फर्म करते की जे कुठला आपण प्लॅन केलेला आहे, प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे तो प्रॉपरली झालेला आहे की नाही. देन शी हॅज टू कम्युनिकेट टू पर्सनल. त्यानंतर ती पर्सनसोबत कम्युनिकेट करते जेणेकरून तिला इन्फॉर्मेशन मिळते की जो प्रोग्राम आपण ऑर्गनाइज केलेला आहे तो इफेक्टिव्ह राहिला की नाही. देन डायरेक्ट अँड मोटिवेट टू वर्कर. त्यानंतर जे कोवर्कर्स असतात, हेल्थ टीम मेंबर्स असतात, ती त्यांना डायरेक्ट करते आणि मोटिवेट करते रिगार्डिंग टू देअर वर्क. देन सुपरवाइज अँड गाईड देम अबाउट जॉब. त्यानंतर ती सुपरवाइज करते आणि गाईड करते रिगार्डिंग टू देअर जॉब. देन मेंटेन कोऑर्डिनेशन अँड कॉपरेशन बिटवीन द मॅनेजर अँड वर्कर. ती ॲज अ मॅनेजर जेव्हा वर्क करते तेव्हा ती तिच्या हेल्थ टीम मेंबर्ससोबत, कोवर्कर्ससोबत कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशन मेंटेन करते जेणेकरून तिचं जे प्रोग्राम आहे ते प्रॉपरली झालं पाहिजे. शी मस्ट कोऑर्डिनेट देअर ॲक्टिव्हिटीज विदाऊट एनी डुप्लिकेशन ऑर नो लॅप्सेस. ती प्रॉपरली त्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करते विदाऊट एनी लॅप्सेस. देन कंट्रोलर अँड इव्हॅल्युएटर. ती इव्हॅल्युएट करते
ॲट द लास्ट ऑफ द प्रोग्राम फाइंड आउट इफ देअर इज एनी डिफिकल्टीज. जर काही डिफिकल्टीज आली असेल तर ती फाइंड आउट करते, जेणेकरून ते नेक्स्ट प्रोग्राममध्ये नको व्हायला. देन हँडल द सिच्युएशन अँड करेक्ट इट. कुठली पण प्रॉब्लेम झाली असेल तर ती प्रॉपरली हँडल करते सिच्युएशन आणि त्याला करेक्ट करते. कीप कमांड ऑन वर्क. ती जे कुठलं वर्क करत असेल त्यावर तिचं कमांड असते. त्यानंतर गेट द ॲप्रोप्रिएट वर्क. ती जे वर्क करत असते ते ॲप्रोप्रिएट म्हणजे प्रॉपरली होत आहे की नाही ते ती बघते. देन लीडरशिप रोल. लीडरशिप इज द मेन रोल. लीड्स द ग्रुप बाय डायरेक्शन, प्रोव्हाइडिंग सुपरविजन अँड गायडन्स. हेल्थ टीममध्ये जे ग्रुप असतं त्यांना ती प्रॉपरली डायरेक्शन प्रोव्हाइड करते आणि तसंच त्यांना गाईड करते ड्युरिंग वर्क अँड सुपरवाइज करते. टेक लीडरशिप रोल इन परsuading people to solve their प्रॉब्लेम. ती लोकांना इन्फ्लुएन्स करते ॲज अ लीडर टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. बिकम सेल्फ रिलायंट इन देअर हेल्थ मॅटर. ती स्वतःच्या आणि कम्युनिटीच्या हेल्थ मॅटर्स जे असतात त्यांच्याबद्दल सेल्फ रिलायंट असते. देन ऑर्गनाइज्ड कम्युनिटी लेवल ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर कम्युनिटी लेवलवर ज्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतात ती ऑर्गनाइज करते ॲज अ लीडर आणि ती त्यांना लीड करते. देन 13 कोलॅबरेटर. नर्स कॅन नॉट बी सॉल्व द हेल्थ प्रॉब्लेम सिंगली. ती इंडिव्हिज्युअली कुठला पण प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. तिला टीमची गरज असते म्हणून ती कोलॅबरेटिव्हली वर्क करते हेल्थ टीम मेंबरसोबत. इट रिक्वायर्स द कोलॅबरेटिव्ह वर्क. शी वर्क्स जॉईंटली विथ हेल्थ टीम मेंबर. ईच मेंबर हॅज अ युनिक रोल. हेल्थ टीम मेंबर्स जे असतात ईच अँड एव्हरी हेल्थ टीम मेंबर have their unique role. So everyone have the value. It save the time and the money. कोलॅबरेशनमुळे काय होते की टाईम ॲज वेल ॲज मनी पण सेव्ह होतात. देन लास्ट 14 रिसर्चर. पार्टिसिपेट इन रिसर्च प्रोसेस दॅट इज असेसमेंट, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, ॲनालिसिस अँड रिपोर्टिंग. कम्युनिटी हेल्थ नर्स काय करते की रिसर्च प्रोसेस जे असतात त्यामध्ये पार्टिसिपेट करते. ती असेस करते कम्युनिटी हेल्थ नर्स हेल्थ